मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ज्ञानोदय छोटे व्लॉगमध्ये. आणि आजचा पार्ट चाललाय आपला तिरुपतीचा दुसरा पार्ट. आणि आता आपण तिरुपतीत पोहोचलेलो आहे फायनली. आम्ही किती उशीर जात या व्ह्यूचाच आम्ही इंतजार करत होतो, म्हणजे वाट पाहत होतो. मला कशाला दाखवल्याच मधून बोलता बोलता. तर इथे एक तलाव आल्यानंतर पुढच्या बाजूला तिथं एक ट्रेन थांबते की अर्धा पाऊण तास हालत नाही. दरवेळेस एक्सपिरियन्स आहे, कारण की लवकर इथं थांबत्या पोचत्या. त्यामुळं चला आता वाट बघूया. जुंडा काय म्हणते बघा. मित्रांनो, काय नाही, गोप्रोचा मास्क आहे ना उलट घातलाय. गोप्रोच्या एक चौकात ते नाही, हे दोन ते पाठीमागं लावल्यात आणि ते मोकळे ते पुढे लावले. काय मम्मा असू दे, तू पुढचं साधं गोप्रोचं करायला येत नाही. होय, साधं तुला येतंय नका पाच झालं. तर इथं रेड सिग्नल दिलाय म्हणून इथं ट्रेन थांबलेली आहे. बघा तिथं तलाव तुम्हाला दिसतो. तुम्हाला मी बोललेलो जून महिन्यात या. जून महिन्यात तुम्ही आला, तुम्ही पोचणार तारखेला शनिवारी. बघा शनिवारी तिथून डोंगर दिसतोय. जर आपण पाठीमागनं गेलो तर तिथून आपल्याला डोंगर दिसतोय. शनिवार नाही, आज गुरुवार आहे. बाळा गुरुवारी तिथं काय असत, तिथं खूप असे धुकं असतात ना. मित्रांनो, तिथून डोंगर दिसतोय. पप्पा दाखव ना. दिसतोय का तुझ्या? जरा सुरक्षा दाखवलंस का तुझं? सुरक्षा काय बोलत बसते की बघा काय गोप्रोला कसं घालत्या. का रे, मज्जा असते. सुरक्षा कवच कोणी बांधलेलं पडाय नको म्हणून मी बांधल्यानं. मी बांधले स्वतःसाठी. आता चालायचंय. चालणार किलोमीटर आहे टोटल? 13 किलोमीटर. 13 किलोमीटर. 13 मेरा काय उचलून घेणार? अगं पाक आता काय तोंडावर. असू दे, मी गिरनार चढले म्हण की. मी गिरनार चढलो. मी 5000 पायऱ्या चढले. गिरनार चढल्यास इथं चालायचं आहे. पायऱ्याच आहेत की मग. चालायचं आहे, चालायचं. तिथं पायऱ्याच आहेत की मग. पायऱ्या पण आहेत आणि चालायचं पण आहे. काय आलं? तिथं पण तसंच होतं की. नाही होतं तसं. थोडं प्लेट थोडं बघा मित्रांनो, असं गिरनारला होतं की. चला तर मित्रांनो, आता आपण पायऱ्या चढतो. तिथं आलं पप्पा बॅग द्यायला गेले. तर आम्ही इथं तोपर्यंत बसलेला आहे आणि मम्मा बसला. आणि काय करायचं आता? पायऱ्या चढायच्या. पायऱ्या चढत जायचे आणि इथं तुम्ही क्लिप लावायचं ना बॅगासनी. जेवढं तुमचं खायचं साहित्य तेवढं साहित्य सोबत घ्यायचं आणि काय करायचं, चढायला सुरू करायचं. आणि आता ज्ञानोदय छोटी ब्लॉगर तुम्हाला कशी चढणार आहे ती बघायला मिळणार आहे बरं का मित्रांनो. चढणार ना ज्ञाना? ज्ञानाला काय, ज्ञानाची गिरनार चढल्या 5000 पायऱ्या. त्यामुळे ज्ञानाला काय अवघड नाही, होय ना ज्ञाना? नक्की ना? हे बघा ज्ञानाला जरा भूक लागल्या खरं आहे ना. भूक लागली ना? रात्री झोप लागली का? आणि कसं आम्ही केलेलं तुला दाखवलं नाहीस ना व्हिडिओमध्ये? तर ज्ञानाला वेगळी स्पेशल बुक केलेली, आम्ही सीट बुक केलेली. तर ज्ञानाला आम्ही सुरक्षा कवच केलेलं, असं पांढरा असं बांधलेलं आणि असं मस्तपैकी छोटंसं घर तयार करून दिलेलं ज्ञानाला, होय ना ज्ञाना? त्यात ज्ञाना निवांत झोपलेले, होय ना ज्ञाना? आणि आम्हाला मात्र झोप नाही रात्रभर. ज्ञानू हाय का सर्व झोपल्या का बघत बसलेलं, होय ना? मज्जा आली का? आता भेटूया. चला पायऱ्या. चला तर मित्रांनो, आता आपण पायऱ्यांच्या इथं आलोय. बघा तिथून सुरुवात करायची. तिथं नारळ फोडायचा आणि वर जायचं. आम्ही इथंपर्यंत आलेलो आहे आणि तिथं बघा मंदिर आहे. पप्पा ते कशाचं मंदिर आहे? गोपुरम आहे पप्पा. गोपुरम आहे. गोपुरम आहे का तो? होय, गोपुरम आहे. चला. गोविंदा म्हण की. गोविंदा 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 गोविंदा. चला चला.
तर मित्रांनो आता आपण पायऱ्या चढून वरती आलो थोडं. भैया आपण 500 पायऱ्या वरती आलेलो आहे आणि आता मम्मा दमलेली आहे म्हणून आपण थांबलेलो आहे. बघा पप्पाकडे कशी काय आली नाही? पप्पाला लय घाम आलं म्हणून. बंद लावू नका म्हणून. काय बंद लावू नका म्हणून बंद. होय बाहेर चालल्यावर बंद भैयाला सगळी माहिती आहे म्हणून सगळी माहिती त्याकडनंच घ्यायला. तर चला अम्मानं टाइम लॅप्स घेतलं तो मी तुम्हाला दाखवीनच. तर चला आता आम्ही पाहिलं. ज्ञानू तर छोटी ब्लॉगर दमलेली नाही, खरं बोलायला नाही म्हणाल्या. खरं ज्ञानू तर छोटी ब्लॉगर 1800 पायऱ्या चढल्या, 1800. काय ज्ञानू तर छोटी ब्लॉगर दमलेच काय? दमले. गिरनार सोप्पं काही सोप्पं? गिरनार सोप्पं ना. इथं लई उकडायला लागलं आहे ना, जास्त घाम जायला लागला, भयानक गरम व्हायले. सगळी दुनिया तिरुपती गाव दिसते, तिरुपती गाव दिसतंय, मुंबई दिसतंय. मुंबई कुठं आलं इथं तिरुपतीत? खया लांब ना मला तर दिसते बे. अगं ती तिरुपतीच आहे, सगळं शहर आहे ते. सगळं पांढरं आणि आपण कुठे निघालो आता? तिरुमाला. असं शहर वर निघालो तिरुमाला. घाम बघा, घाम गळगायला लय घाम जायला लागलाय. ऊन आहे त्यामुळे लय घाम जायला, त्यामुळे दम लागते जास्त. गिरनारला तसं नव्हतं. गिरनारला कसं होत होतं, गार हवा, त्यामुळे काय वाटत नव्हतं. आणि काट्या होत्या धरायला, चढायचं होतं आणि उतरायचं होतं. इथं कसं आहे माहिती आहे का, डायरेक्ट चढायचं. सांग की नाही ना ब्लॉग कसं आहे, इथं डायरेक्ट चढायचं. चला तर मित्रांनो आता बघा किती वेळ लागतोय. 2000 पायऱ्या. हा 2000 पायऱ्या पण चढून वरती आलेलो आहे. आता आपण डोंगराच्या मध्ये जाणार आहे, त्यासाठी हा प्लेन रस्ता किती छान आहे ना जिंड्या. छोटे छोटे टप्पा आहेत. असू दे की मग. आता काय नाही, 2000 पायऱ्या चढले की नाही आता आपण. जिंड्या होय ना, जिंड्या दमलं. कॉन्फिडन्स लेवल होय. आता काय नाही वाटत होय ना जिंड्या. का तुमची छोटी ब्लॉगर बघा पळायला लागली बघा कशी. होय ना जिंड्या. चला आता रस्ता तर भारी, ढगाळ वातावरण आहे. होय ना जिंड्या. पावशील काय? वाटते मला तसं. बघू येते का? चला मित्रांनो बघा तिथं फीडिंग होते बरं का, सगळी चारत आहेत सगळी चालत. आणि आसपास असलं भारी वाटतं. खारुताई खूपच हरिण आहे. हो हो आपल्याला गिरनारला सुद्धा दिसलेलं ना. हो गिरनारला सुद्धा दिसलेलं. बघ चल दिसते का नाही आणत आहे. जा जवळ जाऊन चल चल, मी झूम करून दाखवतो करताना. तर चला जाऊया. कुठे काय आपण हनुमानाच्या मंदिराच्या जवळ आलो. प्रसन्न वाटते. किती काय वाटतंय? मोठ्यानं बोल. प्रसन्न वाटतंय का प्रसन्न? हिला काय वाटतंय हिच्याकडे बघून? मित्रांनो दमलंय हो का, चेहऱ्यावर हो का. तिथं वर चढलंय आणि स्क्रॅच पडलाय बघा, खर्चटून घेतलंय. दमलंयस ना त्याने हो का, यातच बघायला लागले. दमलंयस? मित्रांना सांग बरं काय केलं पाहिजे. आपण थांबून पाणी ते पिलं पाहिजे आणि चाललं. मगाशी म्हणत होती मित्रांनो पप्पा गाडीवरनं जायला येते का इथं, होय की नाही? कोण म्हणत होतं? चला तर मित्रांनो आता आपण इथं रस्त्याला लागलेलो आहे. बघा मी एवढ्या पायऱ्या चढल्या, तुम्हाला कळायला पाहिजे. होय मी आहे 7 वर्षाची आणि तुम्ही किती 8-10 वर्षाचा असणार. बघा म्हणजे मला तिथून ते तिथंपर्यंत मला जावं लागणार. तुम्ही मोठी माणसं आहेत, त्यामुळे तुमचं काही दुखत नाही. मी बघा किती छोटी आहे, मी चढत्या एवढं उतरत्या.
तेच एनर्जी होय ना. काय जसं आमचा लंगडा ब्लॉगर. काय नाही लंगडा ब्लॉगर काय मी चालायला लागलोय ना व्यवस्थित. तू लंगडा ब्लॉगर आहेस. दाखवले 4 किलोमीटर राहिले अजून अगं तिरुपती. तिथं 4 किलोमीटर तिरुमला राहिलेलं आहे. होय आणि मला लंगडा ब्लॉगर म्हणणारी आज ही दमल्या हिनं काकत घ्यायला लावले आम्हाला. गिरनारला घ्यायला लावलं नाही खरं इथं घ्यायला लावले मित्रांनो लय पायऱ्या चढायला लागतात. मग थोडं तर घ्यायला लागणारच ना. होय ना. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर आम्ही इथून चालले रस्त्यावर. तर मी तुम्हाला तिकडं पोचलो. तुम्हाला मी दाखवेन कसं. मित्रांनो आता आपण वरती आलेलो फायनली. आणि आपण बॅगा पण घेतल्यात बघा. आपण बॅगा घेतलेल्या आहेत आणि आपण आता चाललो आता आपण चाललो रूम घ्यायला. पाय दुखायला लागलेत काय. खूप दुखाले अंग सगळं दुखाले. होय पप्पांची अवस्था बघायला पाहिजे तुम्हाला. परत चला तर आता जाऊ. आता कुठे निघाले आपण. आता रूम बुक करायची. रूम बुक करायला निघाले ना. होय चला जाऊ. चला जाऊया. तर मित्रांनो आपण आलो तिथून ते आपण इथंपर्यंत घसारीच्या खालीपर्यंत तिथून असं आलो. तर तुम्ही बस घेऊ शकता SR ऑफिसमध्ये. ऑफिसला जायचं. आता रिक्षा मला इथलं लक्षात आलं कुठं आहे अजून आधीच की तर CRO ऑफिस कसं जाऊया. बिहाइंड द सीन्स बघा तुमच्या छोटा ब्लॉगरचे एक्सक्लुझिव्ह लाईव्ह बघा काय झालं इथं. मोठं बोलत असतोय छोटा ब्लॉगर. काय खरं चाललाय छोटा ब्लॉगर. मित्रांनो अराउंड किती 3,500 मधले माझ्यामध्ये 3 सुद्धा नाही 3,300 पायऱ्या तरी चालल्या. 200 पायऱ्या फक्त आम्ही उचलून घेतला असेल छोटा ब्लॉगरला. छोटा ब्लॉगर खूप स्ट्रॉंग सुद्धा आहे. आमचा छोटा ब्लॉगर मोठा स्ट्रॉंग आहे होय ना. डान्स म्हणते बघा आणि डान्स मध्ये त्यांना ही दुखतंय सगळं दुखायला लागले. हे सगळं दुखायला लागले छोटा ब्लॉगर. चल छोटा ब्लॉगर आता काय करायचं काय करणार आहेस. अरे रूम दाखवा छोटा ब्लॉगर. उठून दाखव चल. चला छोटा ब्लॉगर काय दाखवण्याच्या परिस्थितीत बघा मित्रांनो रूम किती छान मिळाले आपल्याला. वाव बघा इथं बाथरूम आहे वेगळं प्लस विथ गिझर आहे. टॉयलेट सेपरेट आहे. ही एक रूम आहे आणि इथं एक रूम आहे आणि इथं अजून एक रूम आहे इथं. आणि तुमचा छोटा ब्लॉगर आहे. छोटा ब्लॉगर धरा तुमचा. तर काय करायचं छोटा ब्लॉगर आता आपण छोटा धरतो कॅमेरा. खायला जायचं. आवाज येईना की तुमचा. आवाज येईना. मोत्यानं बोला मोत्यानं. खायला जायचं मित्रांनो. काय खायला जायचं छोटा ब्लॉगरला तिरुपतीचे नूडल्स नाही सॉरी नूडल्स खूप आवडतात. त्यामुळे छोटा ब्लॉगर साठी आम्ही नूडल्स खायला घालणार आहे. आणि सकाळी आपण कुठं जायचं आहे दर्शनाला आणि झू आणि म्युझियम. बघा मित्रांनो फेवरेट प्लेसला जायची किती. झू सारख्या फेवरेट प्लेसला जायची किती. कारण तिथे छोटा ब्लॉगरला कोण भेटणार आहेत. तिची मैत्रिणी भेटणार आहे. रस्त्याने सुद्धा खूप होते चालत हो चालत असताना माकडीन खूप होत्या. चला 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 भेटूया. सांगा तुमचं बोला काय ठीक आहे. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. टाटा बाय बाय sayonara. जय हिंद जय महाराष्ट्र. गुड नाईट. आणि गोविंदा.